भारतीय महिलांनी वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर टी.वाय. पाटील स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला। प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, स्वप्नपूर्ती झाल्याचं समाधान होतं। दक्षिण आफ्रिकेची शेवटची विकेट पडली आणि त्यानंतर प्रत्येक महिला क्रिकेटरनं एकमेकींना मिठ्या मारल्या आणि विजयाचं सेलिब्रेशन केलं। मात्र हे सेलिब्रेशन करत असताना या क्रिकेटपटू आपल्या एका सदस्याला विसरल्या नाहीत। ही सदस्य म्हणजे प्रतिका रावल। स्पर्धेच्या लीग मधील शेवटच्या सामन्यामध्ये प्रतिका दुखापतग्रस्त झाली। पायाच्या दुखापतीमुळे तिला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं। मात्र फायनल सामन्यामध्ये प्रतिका आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हीलचेअरवर मैदानामध्ये उपस्थित होती आणि त्यामुळे या ऐतिहासिक विजयानंतर विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेटरनं म्हणजेच प्रतिका रावलला व्हीलचेअरवरून मैदानामध्ये आणत एकच जल्लोष केला। वर्ल्ड कप ट्रॉफीसह फोटो सेशन, सेल्फी, प्रत्येक क्षणाची साथीदार होण्याचा मान भारतीय महिला क्रिकेटपटूंनी प्रतिकाला दिला। तर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं हा मोठा पराक्रम केलेला आहे। विश्वचषक भारतानं जिंकला आणि त्यानंतर मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं। मात्र यावेळेला दुखापतग्रस्त असलेल्या प्रतिकाला या संघानं मैदानामध्ये आणलं आणि तिच्यासोबत जोरदार सेलिब्रेशन केलं। ती दुखापतग्रस्त होती आणि म्हणून ती अंतिम सामना खेळू शकली नाही। मात्र भारतीय संघानं तिला न विसरता मैदानामध्ये तिच्यासोबत फोटो सेशन केलं आणि जोरदार सेलिब्रेशन केलं। तर त्यावेळेचे हे फोटो आपण पाहतोय, अतिशय बोलके असे हे फोटो आहेत।